नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, संस्कृती एज्युकेशन या यूट्यूब चॅनेलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. ठीक आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 6वी इतिहास यामधला धडा 7वा मौर्यकालीन भारत अभ्यासणार आहे. ठीक आहे. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये जनपदे आणि महाजनपदे याचा अभ्यास केला होता. ठीक आहे. तो व्हिडिओ पाहून तुम्ही जो प्रतिसाद दिलेला आहे खूप छान आहे. ठीक आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा की जेणेकरून जे काही व्हिडिओ मी अपलोड करेन ते पटकन तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळून जाईल. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे मौर्यकालीन भारत. तर मागच्या व्हिडिओमध्ये काय पाहिलं होतं आपण की ज्यावेळी नंद राजाचा शेवट झाला, धनानंद हा त्यांचा शेवटचा राजा होता, बरोबर आहे. शेवटच्या राजाचं नाव धनानंद होतं. ठीक आहे. आणि त्याचा पराभव चंद्रगुप्त मौर्यानं केला. ओके. आणि त्यानंतर मौर्य साम्राज्याचा पाया घातला. आणि आत्ताच्या धड्यामध्ये आपण मौर्य साम्राज्याचा मौर्यकालीन भारत याचा अभ्यास करणार आहे. ठीक आहे. तर याच्यातले महत्त्वाचे काय पॉईंट आहेत? ग्रीक सम्राट सिकंदरची स्वारी आणि मौर्य साम्राज्य. ओके. तर मौर्य साम्राज्याचा अभ्यास करण्याआधी आपल्याला या सिकंदरच्या स्वारीचा अभ्यास करावा लागेल. ठीक आहे. तर ग्रीक सम्राट सिकंदर म्हणजे ग्रीक या भागातून आलेला हा राजा होता. ठीक आहे. सम्राट होता. तर ग्रीकांशी कसा संबंध झालेला आहे त्याबद्दलची माहिती इथं दिलेली आहे. इसवी सन पूर्व 6व्या शतकात इराणमध्ये सायरस नावाच्या राजाने मोठे साम्राज्य प्रस्थापित केले होते. तर इराणमध्ये सायरस नावाचा एक मोठा राजा होता तिथं. हे साम्राज्य वायव्येस भारतापासून रोमपर्यंत आणि आफ्रिकेतील इजिप्तपर्यंत पसरलं होतं. इसवी सन पूर्व 518च्या सुमारास दारियुश नावाच्या इराणी सम्राटाने भारताचा वायव्येकडील प्रदेश आणि पंजाबपर्यंतचा काही भाग जिंकून घेतलेला होता. ठीक आहे. तर हा ग्रीक सम्राट सिकंदर हा येण्याच्या आधी दारियुश नावाचा इराणी सम्राट जो होता तो वायव्येकडील भारताचा वायव्य भाग म्हणजे आताचा पाकिस्तान इथला प्रदेश आणि पंजाबपर्यंतचा काही भाग जिंकून घेतला होता. तर दारियुशने या प्रदेशातील काही सैनिक आपल्या सैन्यात भरती केले होते. ग्रीक इतिहासकारांच्या लेखनातून त्यांची ही माहिती मिळते. सम्राट दारियुशच्या काळात भारत आणि इराण यांच्यामध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित झालेले होते. हा सिकंदर येण्याच्या आधीपासूनच इराण इराकसोबत भारताचे राजनैतिक संबंध होते. त्यातून व्यापार आणि कला या क्षेत्रातील देवाणघेवाणसुद्धा वाढली. सम्राट दारियुशने त्याच्या साम्राज्यात सर्वत्र दारिक नावाचे एकाच प्रकारचे चलन लागू केलं होतं आणि त्यामुळे व्यापार करणं सोपं झालेलं होतं. पर्सिपोलिस हे राजधानीचे शहर सम्राट दारियुशच्या काळात बांधले गेले आणि हे ठिकाण आता सध्या कुठं आहे? इराणमध्ये आहे. ठीक आहे. तर ह्यांनी एक छोटीशी माहिती दिली आहे राजा दारियुशबद्दल की जो इराण इराकचा होता आणि त्यानं भारतातलं वायव्यपर्यंतचं पंजाबपर्यंतचं राज्य जिंकून घेतलेलं होतं. ठीक आहे. आणि त्यानंतर हा ग्रीक सम्राट सिकंदर भारतावरती चाल करून आला. आणि ह्याचं एक विशेष वैशिष्ट्य सांगायचे म्हणजे ह्या सिकंदरचं अशी महत्त्वाकांक्षा होती की संपूर्ण जगावरती संपूर्ण जग जिंकण्यासाठी हा सिकंदर राजा निघालेला होता. ठीक आहे. बघा काय आहे सिकंदरच्याबद्दल माहिती. ग्रीक सम्राट सिकंदरची स्वारी. ग्रीक सम्राट अलेक्झांडर उर्फ सिकंदर याने इसवी सन पूर्व 326मध्ये भारताच्या वायव्य प्रदेशावर स्वारी केली. कधी केली ती? इसवी सन पूर्व 325च्या सुमारास भारताचा वायव्य भाग. ठीक आहे. वायव्य भागावरच का स्वारी केली? कारण तोच एकमेव असा भाग आहे की जिथून भारतामध्ये प्रवेश करता येतोय. ठीक आहे. बाकीकडनं भारताच्या बाकीच्या बाजूकडनं एकीकडे हिमालय आहे आणि एकीकडे समुद्र आहे. ठीक आहे. त्यामुळे त्या बाजूने येणं थोडं मुश्किल असल्यामुळं यांनी डायरेक्टली पाकिस्तानाकडनं आत्ताचा पाकिस्तान म्हणजे वायव्य भागात आक्रमण केलं. सिंधू नदी ओलांडून तो तक्षशिलेस आला. या मार्गावर काही स्थानिक भारतीय राजांनी त्याच्याशी निकराचा लढा दिला. तर भारतातले जे राजे होते त्यावेळेचे, आता हा ग्रीक सम्राट आलेला आहे चाल करून म्हणजे भारतावरती आक्रमण करायला,
तर त्यावेळी तिथले स्थानिक जे राजे होते त्यावेळचे, तसा जी काय कोणीही आपल्या साम्राज्यावरती जर आक्रमण करायला आला तर आपण त्याला विरोध करतोय, तसं त्यावेळी काही भारतीय राजांनी त्याला त्या टायमाला सुद्धा विरोध केलेला होता. तरीही तो पंजाबपर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाला. तरीही तो पंजाबपर्यंत लढाया करत, युद्ध करत, राज्य जिंकत पंजाबपर्यंत पोहोचण्यात त्याला यश मिळालं. मात्र या स्वारीत त्याच्या सैनिकांना फार हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. त्यांना मायदेशी जाण्याचे वेध लागले होते. मी आत्ताच सांगितलं होतं की हा जो सिकंदर राजा होता हा जग जिंकण्याच्या आशेने निघालेला होता. ठीक आहे, तर जग जिंकण्याच्या आशेने म्हणजे तो एकदा समोर असं लढायला निघाला, तो पुढे येतील ते राज्य जिंकत 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 पुढं चाललेला होता. मग असं करत करत तो भारताच्या वायव्य भागात आलेला होता आणि तिथून आक्रमण करत करत राज्य जिंकत तो पंजाबपर्यंत आला. पण इथपर्यंत येताना त्याच्या सैनिकांना खूप हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. आता त्यामुळं काय झालं, त्या लोकांना मायदेशी जाण्याचे वेध लागले. म्हणजे तो ग्रीक होता, ग्रीकमध्ये परत जाण्याचं त्या सैनिकांना वेध लागलं. त्यांनी त्याच्याविरुद्ध बंड पुकारला. आता हा सिकंदर, ह्याची तर महत्त्वाकांक्षा होती जग जिंकायची. मग हा सैनिकांना आदेश देऊ लागला की चला पुढं आपल्याला जायचं आहे, आणखीन प्रदेश जिंकायचा आहे. पण हा प्रदेश कोणाच्या बळावरती जिंकतोय? सैनिकांच्या बळावरती. मग सैनिकच काय करायला लागले की त्याच्या विरुद्ध बंड करून उठले. म्हणजे त्याच्याविरुद्धच त्यांनी युद्ध पुकारलं. कोणाविरुद्ध? सिकंदर विरुद्ध. आणि नाइलाजानं सिकंदरला काय करायला लागलं? माघार घेणे भाग पडले. जर सैनिकच त्याच्यासोबत नसतील तर सिकंदर कसा काय जग जिंकेल? त्यामुळं काय झालं, सिकंदरनं त्यावेळी माघार घेतली की बस आता पुढं जायला नको, आपण आता परत आपल्या राज्यात जाऊया. भारतातील जिंकलेल्या प्रदेशाच्या व्यवस्थेसाठी त्याने ग्रीक अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या आणि त्यांना सत्रप असे म्हटले. आता जो काही भाग त्यानं जिंकलेला होता त्या जिंकलेल्या भागावरती तो आहे असं सोडून देणं तर बरोबर नाही, कारण तो जिंकलेला भाग आहे. तर त्या ठिकाणी त्यानं काही ग्रीक अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या की त्यांना काय सांगितले की इथं तुम्ही राहून इथला जिंकलेला जो भाग आहे या भागामध्ये देखरेख करणे, इथली राज्यव्यवस्था सुरळीत लावणे, हे काम त्यानं तिथल्या काही ग्रीक अधिकाऱ्यांना सांगितलं आणि त्यांना काय नाव दिलं? सत्रप. त्यानंतर तो परत फिरला आणि वाटेत बॅबिलॉन येथे इसवी सन पूर्व 323 तो मरण पावला. बॅबिलॉन हे कुठं आहे? इराकमध्ये आहे, सध्या इराकमध्ये. तर माघारी परत जाताना तो इराकमध्ये इसवी सन पूर्व 323 तो मरण पावला. सिकंदराच्या आगमनामुळे भारत आणि पश्चिमेकडील जग याच्यातील व्यापार वाढला. आता सिकंदर येऊन गेलेला आहे, येऊन गेल्यानंतर त्यानं जे वाटेतली राज्य जिंकलेले आहेत, ठीक आहे, तर हा पूर्ण काय आहे भाग सिकंदराच्या आधिपत्याखाली आलेला होता. मग हे पूर्ण मार्ग सिकंदरचा होता आणि त्यामुळे पश्चिमेकडील जो जग होतं, जिथून ग्रीक सम्राट सिकंदर आलेला होता इराण इराकमधून, तर त्यांचा व्यापार परत भारतासोबत हा वाढला. सिकंदराच्या बरोबर जे इतिहासकार होते त्यांनी त्याच्या लेखनातून पश्चिमेकडील जगाला भारताचा परिचय करून दिला. तर हे जे सिकंदराबरोबर ते आलेले जे इतिहासकार होते यांनी भारताचं खूप छान, खूप सुंदर वर्णन हे त्यांच्या पुस्तकामध्ये केलं आणि त्याचं महत्त्व किंवा त्याची महती हे पूर्ण तिकडे जाऊन इराण इराकला किंवा पश्चिमेकडील जगाला सांगितलं आणि त्यामुळं तिकडल्या लोकांना भारताचा हेवा वाटू लागला. त्यामुळे ते लोक परत भारतावरती आक्रमण करायचा विचार करू लागले. ग्रीक मूर्तिकलेचा भारतीय कलाशैलीवरती प्रभाव पडला. त्यातून पुढे गांधार नावाच्या कलाशैलीचा उदय झाला. जी कलाशैली होती, जे लेणी बांधणे किंवा मूर्ती तयार करणे, ह्या ज्या कला होत्या, ह्या कलाशैलीचा पुढे विकास होत गेला आणि तो भारतीय कलाशैलीवरती प्रभाव पडला ग्रीक मूर्तिकलेचा. त्यातून गांधार नावाच्या कलाशैलीचा उदय झाला. ग्रीक राजांची नाणी वैशिष्ट्यपूर्ण असत. त्यावर एका बाजूला ते नाणे पाडणाऱ्या राजाचे चित्र तर दुसऱ्या बाजूला एखाद्या ग्रीक देवतेचे चित्र होते. एका बाजूला काय होतं, ते जे नाणं आहे ते नाणं कुणी तयार केलं किंवा कुणाच्या काळात पाडलं गेलं, कुणी पाडलं, त्या राजाचं चित्र होतं आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या ग्रीक देवतेचं चित्र होतं. नाण्यावर त्या राजाचे नाव असे. सिकंदरची नाणी अशाच प्रकारची होती. नंतरच्या काळात भारतातील राजांनीही अशा प्रकारची नाणी पाडण्यास सुरुवात
केली. आता सिकंदर भारतात येऊन गेलेला होता, तर त्याच्याबरोबरती त्याची जी कला वैशिष्ट्ये होती किंवा त्याचे गुण होते, त्याची राज्य करण्याची पद्धत होती, ठीक आहे, तर ती भारतात त्याच्याबरोबरती आलेली होती आणि त्याचं पाहून आपल्यातल्या राजांनी सेम तशा प्रकारची नाणी पाडायला सुरुवात केली की जेणेकरून व्यापार करणं सोपं जाईल. तर ही जी आहेत ती सिकंदरची नाणी आहेत. ठीक आहे, एका बाजूला त्यांच्या ग्रीक देवतेचं चित्र आहे आणि एका बाजूला त्या सिकंदरचं चित्र आहे आणि ठीक आहे, त्यांचं नावसुद्धा याच्यावरती आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं हा सिकंदर जो होता यानं भारतावरती स्वारी केली. ठीक आहे, वायव्य भागातून, आणि तो पंजाबपर्यंत युद्ध करत आला. पण तो त्या युद्धामध्ये पूर्ण जग जिंकायला निघाला होता, तर तो यशस्वी झाला का? नाही झाला. कारण का? तर त्याचे जे सैनिक होते त्या सैनिकांना खूप हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या. त्यामुळे काय झालं, याला नाईलाजाने माघार घ्यावी लागली आणि तो परत फिरला. आणि परत फिरल्यानंतर परत जाताना बॅबिलॉन येथे 323 इसवी सन पूर्व 323 त्याचा मृत्यू झाला, तो मरण पावला, जे की स्थान आजच्या इराकमध्ये आहे. ठीक आहे, आणि ह्या ग्रीक सम्राटामुळेच काय झालेलं आहे, भारताच्या वायव्य भागात गांधार शैलीचा विकास झाला, गांधार नावाच्या कलाशैलीचा उदय झाला. ठीक आहे, आणि त्यांची एक पद्धत नाणे पाडण्याची ही पद्धत भारतात रुजली गेली. ओके, तर हे आहे सम्राट सिकंदरची स्वारी. ठीक आहे, त्यानंतर आपण पाहूया आता मौर्य साम्राज्य. ठीक आहे, याच्या आधी बघितलं होतं, तर मौर्य साम्राज्याची स्थापना कोणी केली? चंद्रगुप्त मौर्यानं. तर त्यानं ती स्थापना कशी केली, कसं त्यानं युद्ध जिंकलं, ठीक आहे, तर याचा आपण अभ्यास आता एक सेकंड. ओके, हां, ठीक आहे, या व्हिडिओमध्येच पाहूया चंद्रगुप्त मौर्य आणि त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये सम्राट अशोक पाहूया. ओके, तर बघा, चंद्रगुप्त मौर्याने मौर्य साम्राज्याची स्थापना केली. मगधचा नंदराजा धनानंद याच्या जुलमी राजवटीला लोक कंटाळले होते. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की हा जो राजा होता धनानंद, हा खूप विलासी होता, खूप ऐशोआरामी जीवन जगणारा राजा होता. प्रजेकडे ह्याचं काहीच लक्ष नव्हतं. ठीक आहे, कसल्याही प्रकारची चिंता ह्याला प्रजेची नव्हती आणि त्याने प्रजेसाठी काहीही केलेलं नाही. उलट त्यांना जास्त जुलमी आणि अत्याचार करत होता. तर ह्याला जी जनता कंटाळली त्याने त्याचा पाडाव करून चंद्रगुप्त मौर्याने इसवी सन पूर्व 325च्या सुमारास मगधवर स्वतःची सत्ता प्रस्थापित केली. त्याने अवंती आणि सौराष्ट्र जिंकून घेतलं. अवंती आणि सौराष्ट्र ही जी काय जनपदे होती ती त्याने जिंकून घेतली. आपल्या साम्राज्याचा विस्तार करण्यास सुरुवात केली. सिकंदराने नेमलेल्या सत्रपांमध्ये त्याच्या मृत्यूनंतर सत्तेसाठी लढाया झाल्या. ठीक आहे, इथं सिकंदरानं ते सत्रप नेमले होते, बरोबर आहे. इथं आहे कशासाठी, तर तो परत फिरल्यानंतर जे राज्य त्यानं जिंकलेलं आहे त्या ठिकाणी त्याची व्यवस्था लावण्यासाठी तिथं सत्रप नेमले, ग्रीक अधिकारी नेमले, त्याला सत्रप म्हणायला लागले. पण जसं सिकंदर मरण पावला त्यानंतर त्या सत्रपांमध्ये युद्ध व्हायला लागलं, लढाया व्हायला लागल्या. सेल्युकस निकेटर हा सिकंदरचा सेनापती होता. सिकंदराच्या मृत्यूनंतर तो बॅबिलॉनचा राजा झाला. त्याने वायव्य भारतात आणि पंजाबवर आक्रमण केले. चंद्रगुप्त मौर्याने त्याच्या आक्रमणाचा यशस्वी प्रतिकार केला. सेल्युकस निकेटरचा पराभव केल्यामुळे अफगाणिस्तानातील काबूल, कंदाहार, हेरात हे प्रदेश त्याच्या साम्राज्यात सामील झाले. तर जसा सिकंदर मरण पावला तसा त्याचा जो सेनापती होता सेल्युकस निकेटर हा त्याच्यानंतर तो त्या बॅबिलॉनचा राजा झाला आणि त्यानं परत भारत आणि पंजाबवर आक्रमण केलं त्याच्याच सत्रपावरती, कारण त्यांच्यामध्ये लढाया सुरू होत्या. त्यानंतर चंद्रगुप्त मौर्यानं त्या सेल्युकस निकेटरचा पराभव केला. ठीक आहे, आणि त्यानं त्या सेल्युकस निकेटरचा पराभव केल्यामुळे मौर्य साम्राज्यात काबूल, कंदाहार, हेरात हे प्रदेश सामील झाले. ठीक आहे, तर चंद्रगुप्त मौर्यानं वायव्य भागामध्ये सेल्युकस निकेटरचा पराभव केल्यामुळे तिकडचा भाग जो सिकंदराच्या अधिपत्याखाली होता तो आता मौर्य साम्राज्यामध्ये सामील झाला. ठीक आहे, तर इथे एक दिलेलं आहे मुद्रा राक्षस हे नाटक, माहीत आहे का तुम्हाला म्हणून दिलेलं आहे. विशाखा दत्त या संस्कृत नाटककाराने हे नाटक लिहिलेलं आहे.
त्या धनानंदचा नाश करून चंद्रगुप्त मौर्याने स्वतंत्र सत्ता कशी स्थापन केली हे कथानक मांडलेलं आहे. आणि कथानकात आर्य चाणक्य किंवा कौटिल्य याच्या योगदानास विशेष महत्त्व दिलेलं आहे. ठीक आहे. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी पण सांगितलेलं आहे की चंद्रगुप्त मौर्य ह्या तरुणास खरं शिक्षण, प्रशिक्षण किंवा राजनीतीचं शिक्षण, युद्धकलेचं शिक्षण देणारा एकमेव माणूस म्हणजे आचार्य चाणक्य हे होते. ठीक आहे. तर आचार्य चाणक्याने या धनानंद राजाला ओळखलं होतं की हा किती विलासी आहे आणि ह्याच्यामुळे किती मोठं नुकसान होणार आहे आणि त्याला ह्या सम्राट सिकंदरची स्वारी होणार आहे हे माहीत होतं. त्यासाठी त्यानं या धनानंदला सांगितलं की आपण आपल्या प्रदेशासाठी काहीतरी उपाययोजना करायला हवी. पण हा धनानंदनं आचार्य चाणक्याला विरोध केला. त्याची कोणतीही गोष्ट त्यानं ऐकली नाही. त्यामुळं आचार्य चाणक्यानं चंद्रगुप्त मौर्याला प्रशिक्षण देऊन त्याच्या विरुद्ध उभा केलं आणि चंद्रगुप्त मौर्याने धनानंदचा पराभव केला आणि मौर्य साम्राज्याची स्थापना केली. आणि हे सर्व जे आहे मुद्रा राक्षस या नाटकात उलगडलेलं आहे. आणि हे कोणी लिहिले? विशाख दत्त या संस्कृत नाटककाराने हे लिहिलेलं आहे. ठीक आहे. मॅगस्थेनिस हा सेल्युकस निकटरचा राजदूत चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात होता. त्याच्या इंडिका या ग्रंथातील वर्णन मौर्यकालीन भारताच्या अभ्यासाचे महत्त्वाचे साधन आहे. तर मौर्यकालीन भारताचा पूर्ण इतिहास आपल्याला कशाच्या आधारे समजतोय? तर ह्या इंडिका या ग्रंथातील वर्णनावरून. आणि हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? तर मॅगस्थेनिस हा सेल्युकस निकटरचा राजदूत होता जो की चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात राहिला होता. ठीक आहे. गुजरातच्या राज्यातील जुनागडजवळ सम्राट चंद्रगुप्त मौर्याने सुदर्शन नावाचे धरण बांधले होते तसा उल्लेख असलेला शिलालेख आहे. ठीक आहे. त्यावेळी सुदर्शन नावाचं त्यांनी धरण बांधलेलं होतं आणि हे कशाच्या आधारे सिद्ध होतं आहे? तर एक शिलालेख तिथं आहे. जैन परंपरेनुसार चंद्रगुप्त मौर्याने जैन धर्माचा स्वीकार केला होता आणि त्याच्या आयुष्याच्या शेवटच्या दिवसात त्याने राजपद त्याग करून तो कर्नाटकातील श्रवण बेळगाव येथे राहिला होता, बेळगोळ, आणि तिथेच त्याचा मृत्यू झालेला होता. तर आयुष्याच्या शेवटच्या दिवसात हा चंद्रगुप्त कर्नाटकातील श्रवण बेळगोळ इथे जाऊन राहिलेला होता आणि त्यानं राजपदाचा त्याग केलेला होता. ठीक आहे. त्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सम्राट अशोकानं जो की चंद्रगुप्त पदाचा पुढचा चंद्रगुप्त मौर्यानं जे मौर्य साम्राज्य उभा केलं होतं त्यातला पुढचा हा राजा होता सम्राट अशोक. ओके. तर याची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. तर या व्हिडिओमध्ये काय बघितलं आपण? सम्राट अशोकाची स्वारी आणि चंद्रगुप्त मौर्य यानं मौर्य साम्राज्याचा कसा पाया घातला आणि कसा विकास केला. ठीक आहे. काही शंका असतील तर कमेंट करून विचारा. ओके. आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. ओके. ठीक आहे. थांबूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सम्राट अशोक पाहूया. ओके. धन्यवाद.